आज आपण बनवणार आहोत दाल तडका आणि तेही उज्ज्वल मसाल्याचे मसाले वापरून। तर दाल तडक्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला सांगते या। तर ही आपण तूर डाळ घेतलेली आहे, याचं प्रमाण आहे 3 पळी, म्हणजे ही 300 ग्रॅम डाळ असेल। त्याच्यानंतर ही 200 ग्रॅम घेतलेली आहे आपण मूग डाळ, 100 ग्रॅम मसूर डाळ, त्याच्यानंतर उज्ज्वल मसाले यांचीच जिरा पावडर घेतलेली आहे, त्यानंतर उज्ज्वल मसाल्याचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे, त्याच्यानंतर हळद पावडर उज्ज्वल मसाल्याचीच आहे, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो एक कट केलेला आहे बारीक आणि 2 कांदे, त्याचबरोबर 1 चमचा तूप, कोथिंबीर आणि कढीपत्ता। तर दाल तडक्यासाठी आपण सर्वप्रथम ह्या डाळी शिजवून घेणार आहोत। त्या एकत्र जरी शिजवल्या तरी चालेल किंवा वेगवेगळ्या शिजवल्या तरी चालेल। आता मी एकत्र शिजवतोय। ह्या तुम्ही भिजवून घेऊन सुद्धा डाळी शिजत टाकू शकता, याने तुमचा वेळ पण वाचेल। डाळ शिजवत असताना त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं। आता डाळ शिजायला टाकली आपण, आता पुढची प्रोसेस करून घेऊया। तर सर्वप्रथम तेल टाकून घ्यायचं आहे। गरम तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि एक बारीक कट केलेला टोमॅटो तसा भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची अर्धा चमचा, तर आता आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसाले घालतोय। मी जिरे पावडर आहे उज्ज्वल मसाले यांची, 1 चमचा जिरे पावडर घालायची आहे, त्याच्यानंतर थोडीशी हळद पाव चमचा, गरम मसाला घालायचा 2 चमचे, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उज्ज्वल मसाले यांचा कांदा लसूण मसाला चटणी घालते, जे की स्पेशल आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या दाल तडक्यामध्ये चांगला स्वाद आणि कलर तसेच चव सगळं काही येऊन जाईल। 3 चमचे मी घातलेले आहे कांदा लसूण मसाला चटणी। आता पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता बघू शकता तुम्ही कसा कलर वगैरे आलेला आहे। आता हे आपलं मिश्रण तयार झालंय दाल तडक्यासाठीचं। थोडंसं पाणी घालून घ्यायचं दाल, म्हणजे ते जेणेकरून शिजेल व्यवस्थित। बघू शकता आपण दाल तडक्याची
मसाल्याची ही ग्रेव्ही आता तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण आता शिजलेली डाळ घालूया. आता आपण ह्या डाळ तडक्याला तडका देऊया. तो आपण तुपाचा घेतोय. हे आपलं गाईचं तूप घेतलेलं आहे आपण 1 चमचा. असं पूर्ण गॅसवर यामध्ये लसूण टाकायचंय. तर आता आपण बघू शकतो की उज्ज्वल मसाला यांचा कांदा लसूण मसाला चटणी आणि तसेच गरम मसाला जिरा पावडर वगैरे वापरून आपण आत्ताच दाल तडका केलाय. तर तो बघा.